जिधर पे देखो उधर भगवा ही नजर आना चाहिए। जय श्रीराम जय श्रीराम। आणि ह्या भगव्याचा मान ठेवणारे ज्यांच्यामध्ये कपड्यामध्ये तर त्यांचे भगवा दिसते रितेश राणेजींचा, पण त्यांच्या रक्तामध्ये भी भगवा आहे। म्हणून असे आदरणीय कट्टर हिंदुत्व से निर्वाह करणारे हमारे रितेश जी दाने जी साहब आणि आमचे भागवताचार्य वारंगीजी महाराज आणि पुऱ्या मुंबऱ्याला भगवा करणारे सभी आमच्या हिंदू बांधवांना जय श्रीराम आणि जय जिनेंद्र। छत्रपती शिवाजी महाराजांची आज पुण्यतिथी आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजां या महाराष्ट्र भूमीवर का बरं जन्म हे इच्छा आमच्या जिजाबाईची होती। का बरं होती? मुगलों के शासन में भगवे को मिटाया जाता था। मुगलों के शासन में भगवे को मिटाया जाता था। सत्य सनातन धर्म पर रक्त हिंदुआ बहाया जाता था। नम आंखों में काले बादल, चारों ओर अंधेरा था। तब जाकर इस धरती पे सूर्य दीप आया मिला। जीजा मां के कोख से एक शेर ने जन्म लिया और छत्रपति शिवाजी महाराज जिनको नाम दिया। छत्रपती महाराजांची या भूमीवर आवश्यकता आहे। गीतामध्ये मला यदा यदा ही धर्मस्य, जब जब भी या पृथ्वीवर राक्षस होणार त्या त्या वेळेने रितेश राणे जैसे नेता पण जन्म घेणार। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, मला काही लोक म्हणत होते महाराज रितेश राणेंची सभा आहे जाऊ नका, वापस तुम्ही येणार नाही। अरे बाबा, हा डुप्लिकेट वाघ नाही, ओरिजिनल वाघ आहे। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हा पुण्यतिथी या मुंबईमध्ये जे लोक हिरवापणाचे स्वप्न बघत आहे त्यांच्या बापानं पण समितलं बघितलं होते, पण छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांना पण फाळून टाकलं। यही वो भगवा है। छत्रपति जी शिवाजी महाराज सीने से लगाकर चलते थे। यही है वो भगवा जिसके अंदर स्वराज के सपने पलते थे, और जब जब भी किसी लांडे ने भगवे के ऊपर हाथ डाला वहां पे उसको गाड़ दिया। छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं नाव घेतल्यावर अंगावर काटा आला पाहिजे। ते नाही करू शकले, तुम्ही करणार का? औरंगजेब पुष्कळ प्रयत्न केले की शिवाला मारायचा आहे, मारायचा आहे, मारायचा आहे, पण मारू शकला नाही। जे लोक स्वप्न बघित आहे ना त्यांना आमचा इतिहास वाचाला, म्हणून हा इतिहास तुम्हाला सांगून राहिलो। तो औरंगजेब के पास खायस्ती खान आला, महाराज मुझे बताइए मैं मार के आऊंगा। औरंगजेब म्हणतात जा, पण जिंदा लौट के आना। जिसको भी भेजा वो वापस नहीं आया है। शाहिस्ती खान 4 महिने पुण्याच्या शेरवामध्ये राहिला। छत्रपती शिवाजी महाराजांचे प्लॅन करा याला कसं मारायचं। ज्या वक्ती तो स्वप्ने बघत होते छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या घरात जाऊन त्याचा एक तर सेनापती आणि त्याचा मुलगाला पण कापून टाकला।
कारण की ते पण या भगवाला मिटायची कोशिश करत होते. आणि शाहिस्ता कारमध्ये पहार अत्याचार, मा बहिणीवर हात टाकणं, अत्याचार करणं, तो छत्रपती शिवाजीने याला थांबवला पाहिजे. छत्रपती शिवाजी जाते आणि तो शाहिस्तियान पैता पैता भागते भागते जाता है. छत्रपती शिवाजी महाराज उसको जान से नहीं मारता है, उसका हाथ ही काट देता है. म्हणजे त्याची बोट कापल्या जाते शाहिस्ता खानाची. भागता भागता औरंगजेब के पास जा पड़ा, मैं आ चुका हूं. तो औरंगजेब बोलते भाई आया क्या खुशखबर है महाराज. जो खाने का हाथ था उसके 4 अंगुलियां चले गई. यदि कुछ समय रह जाए तो मेरा धोने का भी हाथ टूट जाता. तो तिथून अफजल खान उठला, महाराज मला पाठवा, मी जातो. तो शाहिस्ते खानला विचारलं, जे लोक हिरव बनत आहे ना, फक्त रितेश राणेला बघून घ्या तुम्ही. तो अफजल खान म्हणते वो शिवा दिखता कैसा है, उसका फोटो बता. अफजल खान तो एकदम बड़ा तगड़ा, यदि उसके एक हाथ में 2 जने को अकेले को मारने की ताकत थी उसमें, इतना ताकतवर था. तो पूछा भाई वो दिखता कैसा है, उसने कहा एकदम ठीकना. कितना एकदम ठीकना दिखता इसका. ठीक है महाराज मैं जाऊंगा. आणि प्रतापगढ़ावर त्याला वहां पे बुलाते हैं. फिर शिवाजी हम तुमको मिलना चाहते. शिवाजी तो छत्रपति शिवाजी महाराज थे, राजनीति और तंत्र नीति को जानने वाले थे. अफजल खान सोचने लगा, याला इस बगल में दबाओ कि इस बगल में दबाओ. और जैसे इसको बगल में दबा लूंगा ऊपर से खंजर, वो सोचते रहा. जैसा छत्रपति शिवाजी महाराज उनको गले से लगने लगे, वैसे छत्रपति शिवाजी में वो लाने का पूरा कठोर भाव निकाल दिया. म्हणून जे स्वप्न पाहणाऱ्या लोकांना सांगतो, छत्रपती शिवाजी नाही, ज्याच्या अंगात छत्रपती आहे त्याची हाईट छत्रपती शिवाजी महाराज सारखी होते. यांच्याशी तुम्ही खाजो नका. फायदा में रहेंगे तो कायदे में रहोगे. राहणार का नाही राहणार. आम्हाला ह्या जे लोकांची शुद्धीकरण करायची आहे, काय करायची आहे, यांना आपला इतिहास नाही. आम्हाला फक्त 2 गोष्टी साहेबांशी विनंती करणार आहे. और मला असं वाटते या भारतातला आणि या महाराष्ट्रातला मात्र एकच भगवाधार या तो रितेश राणे ही पूर्वा करता, दुसरा कोणामध्ये ताकद नाही. तुमच्या मनात त्याला काही जरूरत नाही आहे. पुष्कळ त्यांचे अनुयायी आहे. तो 2 गोष्टी कोणत्या. पहिले तर या मुंब्रा आहे ना, फक्त साहेब त्याच्या मागे फक्त तुम्ही देवी लावून द्या, बस हेच विनंती आहे गावकरांची. ज्या वेळेला त्या देवी बघेल त्या वेळेला त्यांना छत्रपती शिवाजी महाराज स्वप्नामध्ये पण दिसेल. म्हणून ह्या मुंब्रा जे गाव आहे याच्या मागे देवी लावण्याची आवश्यकता अति गरजेचं आहे. यदि देवी जागृत झाली तो कोणाची कोई भी असा कोई राहणार नाही की दोबारा जो विवादित भगवाला हिरवा बनवण्याची कोशिश करेन. आणि तिसरं प्लॅन आपलं हे आहे साहेब, ज्या संभाजी महाराजांचं शौर्य बघून आजचे मुलं काय शिकतात. आलू के बेटा क्या कर रहे थे, आलू के टोकरे में सो गए थे, बस यही बच्चे पढ़ते साहब. जिस समय संभाजी महाराजांचा स्मारक इथे बनेल तो लहान मुलगा सुद्धा तिथं पाय टेकेल. संभाजी महाराजांचं रक्त या भूमीवर एवढं योगदान आहे. काही लोक असेल, मी एक रितेश राणेंचे बहुत सारे भाषण ऐकले. काही लोकांना टोपी घातल्या असेल, पण ह्या वाघाला कधी मी फक्त छत्रपती शिवाजींची टोपी बघितली आणि गोल्ड कधी बघितली नाही.
तो साहेब ज्या ती तुम्ही वापस पुन्हा इथे येणार त्या तिथं संभाजी महाराजाचं स्मारक इथं उभं राहिलं पाहिजे का नाही. मी तर बोलणार, पण तुमचे शिलपाटाच्या पुढे गाव काही बोलायला पाहिजे. यदि तो संभाजी महाराज लागलं तर त्यांना त्याचा बाप याद आला पाहिजे. संभाजी महाराज कोण होते, काय जरूरत होती संभाजी महाराज माने. औरंगजेब म्हणते संभाजी तेरे को हर एक चीज दे दूंगा, तू झुक जा. मैंने झुकूंगा नहीं बोला. डोळे काढले तरी झुकणार नाही, हात पाळले तरी पसरणार नाही, पाय कापले तरी भीक मागणार नाही. की छत्रपती शिवाजी महाराजाचं ह्यामध्ये फिरत्या लांड्यांना सांगतो, आता जर तुम्ही या पुरात दुसरी गोष्ट एक थे तो मल्लीच बकरी आणि तो इम्तियाज जलील पर इतना आला. अभी तो हम मुमरा को हरा कर देंगे, माशाअल्लाह ऊपर वाले ने चाहा तो महाराष्ट्र को हरा करेंगे. मैं इम्तियाज जलील को कर ले, रितेश राणे जैसे तेरे अब्बा ने तेरा बाप आया है मुमरा में. याना पलपणारे कोणता तो बकरुद्दीन, काय नाव आहे त्याचं, काय हा झोराना म्हणा कोणाचं सगळ्यात पहिले त्याला ठेसून काढा, हे बराबर आपल्या लाईनीवर येणार. मालवणीमध्ये गेले, जाती मालक रामनवमी आले, कोणत्या नेत्याने आला, हा रितेश राणे साहेब आले. म्हणून हृदयाने याचा तुम्ही अभिनंदन करा. साहेब तुम्ही म्हणते नाही आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे, जशी भूमिका बाळासाहेबांनी वाले तशी भूमिका निघाणारा साहेबाच हेच प्रार्थना करतो. आणि पर ज्या वेळ आमच्या मारवाड्यावर काही दुर्भ्याने लोकांनी भाषाच्या नावावर माराची गोष्ट केली, त्यात ती कोणताही व्यक्तीने आला, हे राणे साहेब पुरा राजस्थान समाज तुमचं अभिनंदन करतो. त्या व्यक्ती स्वतः म्हणाले की यदि तुम्हाला भाषावाद करायचा असेल तर मुंब्रामध्ये जा. मी किती वर्षे साहेबांच्या भेटा केलो आणि माझं असं सौभाग्य की ज्या भूमीवर संभाजी महाराजचे चरण पडले, ज्या भूमीवर ज्या चिलपटामध्ये मुंबा देवी आहे त्याचं नाव मुंबा देवी स्टेशन बनलं पाहिजे. काही समय पाबंदी आहे, तुम्ही आपल्या शब्दाला विराम देतो. फिर से आपस बोलेगे एक हात दमाने तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज करा. जे लोक हिरवा बनायचे स्वप्न दिसते त्यांच्या रात्री पण त्याला भगवा दिसला पाहिजे. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. आवाज आतापर्यंत आले नाही, त्या लांड्यांच्या कानात गेली पाहिजे, अशी गडगडाट पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज भूमीवर नाही, मगर कट्टर हिंदुवादी नेता भूमीवर आहे. एका हाताने बोला, बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोलो संभाजी महाराज की जय. मुंबा देवी शक्ती दे, लो जीवाचे मुक्ती जय. जय श्रीराम, जय जिनेंद्र, जय महाराष्ट्र. आई भवानी शक्ती दे, आई भवानी शक्ती दे, आई भवानी शक्ती दे.